शरद पवारांची कोंडीत. प्रकाश आंबेडकरांनी लिहिलं पत्र, काय केली मागणी. राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या प्रकरणामध्ये राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी लक्ष घालावं आणि हा प्रश्न सोडवावा अशी मागणी ओबीसी समाजाकडून मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद राज्यात सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासाठी सातत्याने आंदोलने उपोषणे करत आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये यासाठी लक्ष्मण हाकेसह त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील उपोषण केलं होतं. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. या बचाव यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. शरद पवारांच्या सहभागी होण्याची मी वाट पाहत असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा 25 जुलैला चैत्यभूमी मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे. काल मंत्री छगन भुजबळ यांनाही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी निमंत्रित केले होते. आंबेडकर यांचे निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. ही यात्रा मुंबई येथून 25 जुलै रोजी निघणार असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना आणि औरंगाबाद येथे समारोप होणार आहे.